तर मंडळी, याआधी तुम्ही बऱ्याच प्रकारचे भजे किंवा पकोडे म्हणा खाल्ले असतील. कांदा भजी खाल्ली असेल, बेसनाची भजी खाल्ली असतील, मूग डाळीचे, मिक्स डाळीचे सगळ्या प्रकारचे भजी खाल्ली असतील. पण कधी हे तुम्ही एकदम मस्त क्रिस्पी कुरकुरीत असे पोह्याचे पकोडे खाल्ले आहेत का? नसेल बनवले असेल किंवा खाल्ले नसतील तर आजचा व्हिडिओ नक्की बघा. तर चला मग बनवूया. तर हे पोह्याचे क्रिस्पी कुरकुरीत पकोडे बनवण्यासाठी इथे मी 1.5 कप एवढे जाडवाले पोहे घेत आहे. ज्या पोह्यापासून आपण कांदा पोहे वगैरे बनवतो ना, तेच पोहे घ्यायचे आहेत. आपल्या गरजेनुसार तुम्ही प्रमाण घेऊ शकता. हे पोहे 2 ते 3 वेळा छान वॉश करून घ्यायचे, जेणेकरून याच्यामधले धूळ वगैरे जे काही कचरा असेल तो निघून जाईल. वॉश करून घेतल्यानंतर परत या पोह्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. जवळपास पाऊण कप किंवा अर्धा कप वगैरे पाणी घालायचं. आपल्याला हे पोहे छान सॉफ्ट करून घ्यायचे आहे. पाणी घातल्यानंतर मिक्स करून 10 ते 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देऊ. या पकोड्यामध्ये घालण्यासाठी आपल्याला एक स्पेशल मसाला करायचा आहे. त्यासाठी 1 टेबलस्पून धने, 1 टीस्पून सोप, 1 टीस्पून जिरं, अर्धा टीस्पून ओवा, अर्धा टीस्पून काळी मिरी, 5 ते 6 हिरव्या मिरच्या किंवा आपल्या गरजेनुसार घ्यायच्या, 1.5 इंच आल्याचा तुकडा, 5 ते 6 लसणच्या कळ्या. लसण नसेल टाकायचं तर स्किप करू शकता. कढीपत्ता आणि सोबतच 5 ते 6 लाल सुक्या मिरच्या घालून हे मिक्सरला ओबडधोबड वाटून घ्यायचं. आपला मसाला तयार झाला आहे आणि बघा पोहे सुद्धा 10 मिनिटांमध्ये मस्त असे सॉफ्ट झालेले आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. आता या पोह्याला आपल्याला छान मॅश करून घ्यायचं आहे. तर हातामध्ये असं दाबून दाबून याला छान चुरून घ्यायचं, म्हणजे आपोआपच हे मस्त असे सॉफ्ट आणि मॅश होऊन जातील. तर आता एकदा मॅश करून घेतले की यामध्ये भरपूर असा बारीक चिरलेला कांदा आणि इथे मी 2 मीडियम साईजचे बटाटे साल काढून थोड्या एकदम बारीक बारीक तुकड्यामध्ये कापून घेतले आहे. स्किपही करू शकता, टाकले तर चव खूप छान येते, किंवा तुम्ही यामध्ये गाजरसुद्धा कापून टाकू शकता. बटाटे टाकल्यावर तयार केलेला मसाला, भरपूर असा कोथिंबीर घालायचा आणि 3 ते 4 टेबलस्पून एवढं बेसन घालायचं बाइंडिंगसाठी. अर्धा टीस्पून हळद, चवीनुसार मीठ घालून आता हे सगळं जे मिश्रण आहे ते आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं. छान असं मुठीमध्ये घेऊन दाबून दाबून मिक्स करायचं, म्हणजे कांद्याला पण पाणी सुटतं. पाणी घालायची गरज नाही आहे. पाणी घालून आपल्याला याचं काही पातळ असं बॅटर करायचं नाही आहे. पण अगदीच जर घट्ट बॅटर झालं तर थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता, म्हणजे साधारणतः 2-3 टेबलस्पून वगैरे पाणी घालायचं किंवा गरजेनुसार. आपल्याला हे बॅटर एकदम रणी नको आहे भज्यासारखं, किंवा एकदम घट्टही नको आहे. बस बाइंडिंग येईल आणि आपण छोटे छोटे पकोडे करू शकू अशा प्रकारचं आपल्याला हे भज्याचं बॅटर बनवायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कसं बॅटर बनवलं आहे मी. बस अशाच प्रकारचं बॅटर बनवायचं आहे. बाइंडिंग सुद्धा आली आहे. असे छोटे छोटे पकोडे डायरेक्ट तेलामध्ये सोडून घ्यायचे, ज्या प्रकारे आपण मूग भजी करतो ना त्याच प्रकारे. तेल मीडियम हीटवर गरम करून घ्यायचं. पकोडे टाकल्यानंतर एखादा मिनिट या पकोड्याला बिलकुलही टच करायचं नाही, त्याला सेट होऊ द्यायचं कढईमध्ये आणि नंतर मग याला फिरवत फिरवत मीडियम टू हाय फ्लेमवर तळायचं आहे हे पकोडे, जेणेकरून ऑइली होणार नाही. छान मस्त कलर बदलेपर्यंत आणि क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे. 4 ते 5 मिनिटं लागतात पकोडे तळण्यासाठी. आणि तुम्हाला जर तळायचे नसेल तर एअर फ्रायरमध्ये सुद्धा तुम्ही हे करू शकतात. मी दोन्ही याच्यामध्ये केले होते. एअर फ्रायरची मला स्पेशली खूप आवडले आणि माझ्या मैत्रिणीला सुद्धा, कारण त्यामध्ये मी एकही थेंब तेलाचा वापर न करता केले होते. आणि बघा किती मस्त एकदम इन्स्टंट असे हे पोह्याचे पकोडे तयार झालेले आहेत. घरी गेस्ट वगैरे आले तर स्टार्टर म्हणून, नाश्ता म्हणून सुद्धा तुम्ही बनवू शकता. गेस्टला तर खूपच आवडेल, कारण एकदम युनिक पकोडे आहे आणि होतात तर एवढे मस्त कुरकुरीत ना. माझ्या घरी माझ्या मैत्रिणी आल्या होत्या, त्यांना तर खूप आवडले. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसे झाले.